ऑपरेशन सिंदूर कारवाई भारतीय सैन्यानं यशस्वीरित्या पार पडली आहे। आता भारतीय नागरिकांनी नेमकं काय करावं याबद्दल मेजर प्राजक्ता देसाई यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेमकं मार्गदर्शन केलं आहे। सगळ्यात पहिलं तर आपण पॅनिक नाही व्हायचं। पॅनिक जेव्हा माणूस होतो तेव्हा प्रॉब्लेम्स होतात। तर पॅनिक न होता आपल्या भारतीय लष्करावर तुमचा विश्वास हवा, आपल्या गव्हर्नमेंटवर तुमचा विश्वास हवा की नागरिकांचं प्रोटेक्शन, नॅशनल सिक्युरिटी ही टॉप प्रायोरिटी असते। नंबर 2, सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावर आजकाल खूप काही फेक इमेजेस, फेक व्हिडिओज चालतात। तर जर आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे तर एक वायबल सोर्स जे ऑफिशियल वेबसाईट असतात, ऑफिशियल स्टेटमेंट्स असतात आपल्या गव्हर्नमेंटच्या, त्याच्यावर प्लीज विश्वास ठेवा। तिसरं असतं एक रूमर मॉंगरिंग आपण म्हणतो की मस्करीत आपण काय काय इन्फॉर्मेशन लेफ्ट राईट करतो, आपल्याला जर माहीतच नसेल तरी आपण काय काय गॉसिपमध्ये इन्व्हॉल्व होतो, ते डेफिनेटली करू नये। बिकॉज पुढे जाऊन अगर काही होतं तर आपली इंडियाची इन्फॉर्मेशन सिक्रेटिव्ह ठेवणं हे खूप वाईटल आहे आणि त्यात फक्त आपल्या लष्कराचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा ह्याच्यामध्ये हात आहे। बिकॉज नॅशनल सिक्युरिटी फक्त आपल्या गव्हर्नमेंट किंवा आपल्या आर्म फोर्सेसची नसते, ती आपल्या प्रत्येकाची असते। तर तुम्हाला अगर काही इन्फॉर्मेशन असेल की आर्म फोर्सेसच्या मूवमेंटबद्दल वगैरे, ती प्लीज शेअर नका करू। पेट्रिऑटिझम खूप येते मनात, खूप वाटतं की मी ॲज अ नागरिक काय करू शकतो, म्हणून आपण कधी कधी व्हिडिओ शेअर करतो। तर पण प्लीज हे व्हिडिओ शेअर करू नका, करेक्ट इन्फॉर्मेशन द्या। आणि अजून एक गोष्ट मी बोलू इच्छिते की माझं असं मी असं मानते की ही आपली मातृभूमी आहे, ह्यासाठी प्रत्येकाने आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे। तर आपण जर सैन्य दलात नाही आहात, आपण अशा ऑर्गनायझेशनमध्ये नाही आहात, ते डायरेक्ट विथ दी एनिमी आहेत, तर आपण काय करू शकतो? वी शुड बी अ सिटिझन वर्थ फायटिंग फॉर। आपण असे नागरिक बना की त्यांच्यासाठी सेल्फलेसली जे जवान्स आपले बॉर्डरवर आपली रक्षा करतायत त्यांच्यासाठी आपण एक वर्दी सिटिझन्स बनू शकतो। सुरक्षा दलं आणि छत्तीसगड पोलिसांची नक्षलवाद विरोधामध्ये मोहीम